next one is Steve Jobs. Steve Jobs is one of the most influential inventor, entrepreneur, and business leader in the history who changes the world through technology. He also relevant revolutionized three multi-billion dollar industries personal and computing mobile phones and the music industries, and more importantly he transformed the way people read, play, and work and live. Steve Jobs' business accomplishment and decision have greatly impacted our life. From the smart and attractive outlooks of a glass-faced smart devices to our access to songs, mobile movies, and animations and software development. Minute search of the business industries may saw his prominence, putting him beside the business leading legend such as Henry Ford and John Rockefeller. In a modernization, the whole society his absence will be tremendously felt in a coming year. Um the Ray Sharma, chairman of Toronto-based mobile app development, extremely lab state and Jobs had a truly yogic way of thinking. He has uniquely updated the computer, digital movies, music, and mobile industry. He will be an inspired for the age, and we will surely miss his genius. Yeah. स्टीव्ह जॉब्सबद्दल आपल्याला माहीत होतं की हू इज द ग्रेट पर्सनॅलिटी. स्टीव्ह जॉब्सने काय केलेलं आहे नवीन इनोव्हेशनमध्ये. स्टीव्ह जॉब्स इज अ ग्रेट पर्सनॅलिटी. यांनी काय केलेलं होतं की नवीन टेक्नॉलॉजी बेस्डचे जे काय आता सध्याला वापरत असलेले मोबाईल, आयफोन, आयपॅड, हे जे काय वेगळे नवीन टेक्नॉलॉजी स्टीव्ह जॉब्सने आणलेलं. स्टीव्ह जॉब्सच्या करिअरमध्ये ज्या वेळेला त्यांनी सुरुवात केलं, यू ऑल नो अबाउट स्टीव्ह जॉब्स. त्यांनी एका गॅरेजमध्ये बसून त्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी एका गोष्टीवरती काम करायला लागले. द फर्स्ट इज अन अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. ओके. आणि त्याच्यानंतर ते जे काय तुम्ही बघत असाल, जे काय वेगळ्या इन्स्ट्रुमेंट्सचा यूज करून त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करून त्यांनी जे काही काम केलं आणि तिथून त्यांनी जे काय स्वतःला सिद्ध करून जे काय मल्टी-बिलियन डॉलर इंडस्ट्री लाईन जे काय उभं केलं. आणि त्यांनी प्रत्येक वेळेला एक गोष्ट सांगायचे ते म्हणजेच की जे का एखादं प्रोडक्ट ह्यांच्याकडून काय शिकलं पाहिजे याबद्दल मी आज तुमच्याशी डिस्कस करणार आहे की ह्यांच्यापासून काय शिकलं पाहिजे आपण. जी काय नवीन टेक्नॉलॉजी आहे, जे काय नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी स्वतःला सिद्ध करून निर्माण केलं ते म्हणजेच मॉडेलचं डिझाईन, म्हणजेच काय प्रोडक्टचं डिझाईन. सपोज एखादं प्रोडक्ट तुमच्याकडे आहे, तुम्ही जे काय त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करून प्रोडक्ट डेव्हलप केलेलं आहात, तर ते प्रोडक्ट डेव्हलप केल्यानंतर त्याच्यावरती जे काही डिझायनिंग केलं जातं, म्हणजेच काय की एखादं मोबाईल आहे, मोबाईलचा जो शेप आहे रेक्टँग्युलर, त्या रेक्टँग्युलर शेप अशाच पद्धतीने आला पाहिजे, अशाच पद्धतीनं तो शो केला पाहिजे, अशाच पद्धतीने तो मुवमेंट झाला पाहिजे. हे जे काही डिझायनिंग आहे, दिस डिझाईन ऑल्सो इम्पॉर्टंट. जे काही आजकालचे जे काही कस्टमर्स आहे, जे काही मॉडर्नायझेशन आजकाल जे काय होत आहे, त्या मॉडर्नायझेशनमध्ये जे काही कस्टमर्स आहेत ते नवीन टेक्नॉलॉजी बेस्डचे प्रोडक्ट घेतातच विथ वेल डिझाईन. ओके. जर सपोज तुमच्याजवळ जे काही एखादं प्रोडक्ट डेव्हलप केलेलं आहात आणि त्याचं डिझायनिंग इज वेल असेल, तर जे काही कस्टमर्स आहेत ते अट्रॅक्ट होतात. ते कस्टमर्स अट्रॅक्ट होऊन ते प्रोडक्ट घेण्यासाठी ते उत्सुक असतात आणि तिथूनच ते स्वतः जे काय कस्टमर्स डेव्हलपमेंट आणि जे काय फीडबॅक असतात त्या फीडबॅकमधून जे काय डेव्हलपमेंट झालेले असतात, दिस इज युअर फायनल प्रोडक्ट. आणि थॉमस आणि स्टीव्ह जॉब्सने सुद्धा तेच केलेलं आहे. ओके. अँड ह्यामध्ये त्यांनी जे काही डेव्हलपमेंट केलेलं आहे ते म्हणजे सेम ऑफ हिज अर्ली इन्व्हेन्शन ऑफ इन्क्लुडिंग द वोट अर्ली इन्व्हेन्शन इज दिस न्यू टेक्नॉलॉजी बेस्ड द प्रोडक्ट. द मोबाईल फोन्स अँड द म्युझिकल इंडस्ट्रीजमध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि तिथून ते ग्लास फेस्ड स्मार्ट डिव्हायसेस त्यांनी डेव्हलप केलेलं होतं. म्हणजेच दिस इज अ मोबाईल सॉंग्स, मूवीज, ॲनिमेशन अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ह्याच्यावरती त्यांनी फुल फोकस आणून काम केलं आहे. जे काय हेनरी फोर्ड आहेत अँड जॉन रॉकफेलर आहेत, तशाच पद्धतीने त्यांनी त्याच्यावरती जे काय व्यक्तींनी काम केलं आहे अशाच पद्धतीने त्याच्यावरती त्यांनी सुद्धा काम केलं आणि स्वतःला सिद्ध करून नवीन इनोव्हेशन करणं अँड दे विल चेंज द वर्ल्ड. ओके.
Next one is Thomas Edison. We know who is the Thomas Edison. Thomas Edison is the greatest inventor of modern world, who graced the humanity with his highly evolved and sensitively, and was responsible for over the thousands inventions that lead the foundation of several modern technology and socio-economical development. Okay, some of the early inventions include wood recording, stock code printer, and numerous telephones devices, carbon telegraphy transmitters, through which he made a 40,000 US dollar. Edison utilized his fortune by establishing a lab in 1876. He devoted his full life conducting the research on the several projects that results into some of the greatest inventions, such as a phonography in 1877, the incandescent light bulb in 1879. In 1888, he also credited the device called kinetoscope to play motion pictures, and made his own battery, and named it the Edison storage battery. Okay, moreover, the Edison was the person behind the production the first talking movie in a later year of the life. He started 14 companies that included General Electric. Okay, the Thomas Edison is the great personality. ओके, यांनी काय केलं आहे, मॉडर्न इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी काय केलं की डेव्हलपमेंट करून न्यू टेक्नॉलॉजी घेतलं, आणि इलेक्ट्रिसिटी बल्ब अँड वेगळे वेगळे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जे काही यूज केले जातात डे टू डे लाईफमध्ये आपण, त्या प्रत्येक गोष्टीचं त्यांनी इनोव्हेशन केलं. त्यांचं जे काही पूर्ण लाईफ आहे ते रिसर्चमध्ये त्यांनी डेव्हलपमेंट केले. ह्यांच्याकडून आपण काय शिकलं पाहिजे, तर जे काय क्युरियासिटी आहे एखाद्या गोष्टीला डेडिकेट करून, त्याच्यावरती रिसर्च करून, त्याच्यावरती जे काय नवीन टेक्नॉलॉजी केलं जातं ते गोष्ट यांच्यापासून शिकलं पाहिजे. आता एक्झाम्पलला तुम्हाला जर सांगायचंच म्हटलं, तर प्रत्येक बिझनेसमध्ये जर सपोज तुम्ही एखादं प्रोडक्ट सेम ॲज इट इज बघून तेच डेव्हलप करून तेच तुम्ही मार्केटमध्ये सेल करत आहात, तर तुमचा बिझनेस ग्रो करणार नाही. ओके, तुम्ही त्या प्रोडक्टवरती डेव्हलपमेंटवरती काम करून, त्याच्यावरती रिसर्च करून, कंटिन्युअसली त्याला टचअप करून, त्याला नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स करून जर तुम्ही एखादा प्रोडक्ट निर्माण करत असाल, दिस इज युअर न्यू थिंग, आणि तिथूनच तुमचं जे काही बिझनेस आहे ते सेटअप होण्यासाठी मदत करतं. अँड हेच जी काही गोष्ट आहे, थॉमस एडिसन आपल्या जे काही प्रोडक्टमध्ये त्यांनी वर्कआउट केलं आणि त्यांनी डेव्हलपमेंट केलं आहे. ओके, तर ह्यामध्ये नवीन असं सांगण्यामध्ये जे काही आहे ते म्हणजेच काही ह्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्ट्सवरती काम केलं होतं, आणि तिथूनच त्यांनी वेगळे वेगळे नवीन इनोव्हेशन्स केले, आणि नवीन इनोव्हेशन्स केल्यानंतर जे काही लाईट बल्ब आहे, जे काय टेलिफोन आहे, फोनोग्राफीज आहेत, हे जे काही नवीन नवीन त्यांनी रिसर्च करून नवीन नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंट केले, आणि they will get success. And next one is the Richard Branson. Richard Branson is an adventurous British entrepreneur who founded the Virgin Group, that including the over 400 companies. Virgin, the globally recognized brand, has ventured across the almost everything from a credit card to airlines and music mega stores to telecommunications and lifestyles. Bronson first business venture was a magazine called a Student L, which he successfully run at the age 16. Today, he has been constantly seeking new business opportunities and challenges the risk ahead. His vision, setting goals, and accomplishing them under a strict deadline, has made him one of the highest regarded businessman of 21st century. He is the also popular as the founding father of space tourism. In 1999, he was awarded the knighthood for his
significantly contributing the entrepreneurship. Business has to be the involving, it has to be the fun, and it has to be a exercise your creative instinct, the Richard Ford told. Okay, Richard Branson is told. या रिचर्ड बॉन्सन हे एक मोठे व्यक्ती आहेत. त्यांनी वेगवेगळ्या 400 कंपनीजमध्ये त्यांनी स्वतःला म्हणजेच 400 कंपनीजमध्ये त्यांनी फंडिंग केलेलं आहे. त्यांनी एज ऑफ 16 इयरमध्ये नवीन नवीन गोष्टींचं अंडरस्टँडिंग केले आणि त्याच्यावरती त्यांनी काम केले. आणि जे काय क्रेडिट कार्ड जे काय तुम्ही आज डे टू डे लाईफमध्ये जे काय यूज केलं जातं, आणि एअरलाईन्समध्ये आणि म्युझिकलमध्ये त्यांनी जे काय काम केलं, आणि त्याच्यातून त्यांनी जे मेगा स्टोअर या नावाचे टेलिकम्युनिकेशन आणि लाईफस्टाईलसाठी जे काय नवीन टेक्नॉलॉजी उभं केले, आणि मॅगझिनमध्ये जे काय स्टुडंट एल या नावाचे जे काय त्यांनी सक्सेसफुली रन केलं एज ऑफ 16. दिस इज अ न्यू थिंग. रिचर्ड इज अ ग्रेट पर्सनॅलिटी. ही त्यांनी काय म्हणत होते की बिझनेस हॅज टू बी इन्व्हॉल्विंग, इट हॅज टू बी अ फन. म्हणजेच काय, बिझनेस नॉट अ सिरियस मॅटर, हे एक फन आहे. इट हॅज एक्सरसाइजिंग युअर क्रिएटिव्ह इन्स्टिक्ट. म्हणजेच काय की क्रिएटिव्ह जे काय आयडियाज आहे, जे काही नॉलेज आहे, जे काही टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यावरती जे काही क्रिएटिव्ह थिंकिंग केलं जातं, दिस इज युअर बिझनेस. अँड बिझनेस एक फन आहे अशा त्यांनी सांगितलेलं आहे. सो इन दॅट करियर खूप त्यांनी स्वतः मेहनत केलं, आणि मेहनत करून त्यांनी नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणले. ह्यांनीसुद्धा सेम केसमध्ये त्यांनी सगळ्यांच्यामध्ये जे काही आतापर्यंत जे काही सांगत आलेलं, जे काही नवीन नवीन टॉप बिझनेसमॅन्स आहेत, जे वर्ल्डला चेंज केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक कॉमन थिंग असा आहे की या सगळ्यांनी खूप मेहनत केलं, आणि मेहनत करून वेगळं काहीतरी नवीन इनोव्हेशन केलं, आणि नवीन इनोव्हेशनमधून त्यांनी काहीतरी निर्माण केलं, आणि त्याला बिझनेसचं नाव देऊन त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी आणलं. दिस इज द ग्रेट पर्सनॅलिटीज. अँड ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगण्यासारखं असं की स्पेस टुरिझम. आज माणूस हा स्पेसवरती जात आहे, नवीन टेक्नॉलॉजीवरती काम करत आहे, आणि नवीन नवीन गोष्टी शिकत आहे. आणि या सगळ्या काळामध्ये आपण बघितलं तर स्पेस टुरिझम, दिस इज अ न्यू टेक्नॉलॉजी. ओके, विदिन 20 इयर्स अँड 30 इयर्समध्ये वी डोंट नो की इन फ्युचरमध्ये काय होणार आहे. बट जे इमॅजिनेशन असतं की आपण स्पेसमध्ये जाऊ शकतो, स्पेसमध्ये टुरिझम आपण करू शकतो, दिस इज अ न्यू technology, this is your new business. So Richard is invested on that business. So next one is W. Edward. Okay. The born W. Edward, who is that person? The born on the October 14, 19. W. Edward Deming was an American statistical professional and consultant, and the best known for his principles on improving the design, product quality, and the sale through in the application of the statically methods. Deming made significantly contributing to a Japanese economy by the producing the innovative and highly qualified the products, and strategically its core the infrastructure sectors. He left great impact upon Japanese manufacturing industry in order to transfer the various businesses processes. He would emphasize on the being the consistently toward the improvement of a product, and the several as well as a staying competition in a business marketplace by implementing the standard business philosophy that offered the perception of progress and the responsive leadership for a change. The Deming was the person behind the total quality movement, and wrote the key business principles which are the taught in all major universities across the world. If you can't describe that you are doing as a process, you don't know what you are doing. Okay. हे जे काय एडवर्ड आहेत, त्यांनी जे काही क्वालिटी प्रोडक्ट आहेत त्या क्वालिटी प्रोडक्टवरती त्यांनी काम केलेलं आहे. ही इज अ अमेरिकन पर्सन. प्रोडक्ट क्वालिटी, त्याचं जे काही डिझाईन्स आहे, त्याचे जे काही सेल्स आहे, ह्या वेगळ्या ॲप्लिकेशन्सवरती ह्यांनी काम केलेलं आहे. ही इज अ इकॉनॉमिकल ग्रेट पर्सन अँड डोमेन मेड बाय द सिग्निफिकंटली कंट्रीब्युटिंग जॅपनीज इकॉनॉमी बाय द प्रोडक्शन इनोव्हेशन्स अँड हायली क्वालिफाईड द प्रोडक्ट्स. ओके, जे काय नवीन टेक्नॉलॉजी बेस्डचे जे काय प्रोडक्ट्स आहेत ते हायली
क्वालिफाईड, ते जे काय हायली प्रोडक्टिव्हिटी आणि क्वालिटी प्रोडक्ट जे काय मार्केटमध्ये आज बघतो, ती जी काय मेथड आहे ते एडवर्डने काम केलेलं आहे. टोटल क्वालिटी मुवमेंट जे काय आहे त्याच्यावरती त्यांनी काम केलेलं आहे. प्रत्येक बिझनेसमध्ये जे काही की पॉईंट आहे ते म्हणजेच काय total quality movement and wrote the key business principle which are the taught in all major universities across the world. ओके, एडवर्डनी खूप मेहनत केला आणि मेहनत करून त्यांनी काय केलं की या क्वालिटी प्रोडक्टवरती त्यांनी वर्कआउट केलं आणि त्यांनी प्रत्येक प्रिन्सिपल बिझनेसमध्ये त्यांनी डेव्हलपमेंट करून ही इज द ग्रेट पर्सनॅलिटी. ते ऑलवेज दे विल टोल्ड ॲज इफ यू कांट डिस्क्राईब व्हॉट यू आर डुईंग ॲज अ प्रोसेस यू डोंट नो व्हॉट यू आर डुईंग. म्हणजेच काय, तुम्ही काय करत आहात त्याबद्दल तुम्हाला जर इन्फॉर्मेशन माहीत नसेल तर तुम्ही जी काही डिस्क्राईब करत आहात, जी काही प्रोसेस तुम्ही सांगत आहात, जर तुम्हाला त्याबद्दल इन्फॉर्मेशन माहीतच नाही आहे, म्हणजेच काय तुम्ही जे काही काम करत आहात त्याबद्दल तुम्हाला नॉलेज नाही आहे, अशा रीतीने त्यांनी सांगतात. सो नेक्स्ट पर्सनॅलिटी इज अ जॅक वॉल्श. ओके, हू इज द जॅक वॉल्श? The John Francis Jack Welch is an American business, exclusively a chemical engineer, okay, and author. He was a chairman as well as CEO of General Electric from 1981 to 2001. During his tenure CEO of General Electric for 20 years, he has been credited with the transformation the company market worth from $12 billion in 1981 to $280 billion in 2001. On many of across he was criticized for the being aggressive and stubborn. It he reminded the company most important asset, and his tremendous leadership skills made us General Electrical one of the most successful companies across the world. He has noted down his life experiences and companies across the world, and he has noted down his life experiences and challenges he faced and his opportunity to business effectiveness in his book Straight from the Gate, which was published in 2001. Okay, Straight from the Guts, okay, which was published in 2001. He's always told that a good business leader create a vision article, the vision positionally own the vision and relentlessly drive it to a completion. Jack Walsh. Okay. जॅक इज द ग्रेट पर्सनॅलिटी. यांनी काय केलं, ज्या वेळेला त्यांच्या करिअरमध्ये एक चेअरमन होते ज्यावेळेला, त्यावेळी त्यांनी वेगळे डिसिजन्स गेले आणि डिसिजन्स घेऊन त्यांनी कंपनीचे जे काय मार्केटिंग आणि जे काय सेल्स आहे त्याचे जे काही इम्प्रूव्हमेंट केले आणि इम्प्रूव्हमेंट करून एक स्ट्रिक्ट पर्सनॅलिटी म्हणून त्यांनी खूप काम केलं. ही इज द केमिकल इंजिनियर अँड यांनी खूप मेहनत करून त्यांनी अमेरिकन जे काही बिझनेस लाईनमध्ये जे काय आहे त्यांनी खूप काम केलं. गाईज, मला एक अजून एक गोष्ट अशा रीतीने सांगायचं आहे की सपोज तुम्ही एखाद्या गोष्टीवरती बिझनेस मार्केटमध्ये काम करत असाल तर त्यामध्ये 2 पॉईंट्स असतात. एक विकसित देश म्हणजेच काय डेव्हलप्ड कंट्री आणि एक डेव्हलपमेंट कंट्री. ओके, एक विकसनशील देश आणि एक विकसित देशमध्ये खूप डिफरन्स आहे. ओके, जर एका विकसित देशमध्ये तुम्ही जर स्वतःला सेटअप करण्यासाठी बिझनेस लाईनमध्ये वर्कआउट करत असाल तर तिथले जे काही चॅलेंजेस आहेत ते वेगळे असतात. आणि ज्यावेळेला एक विकसनशील देशामध्ये म्हणजेच काय जे अजून विकासासाठी एका स्टेपच्या पाठीमागं आहे, म्हणजेच विकसित होण्याच्या सुरुवात केलेलं आहे, त्या कंपनीजमध्ये, त्या जे काही कंट्रीजमध्ये जे काही कंपनीज असतात, ती जे काही बिझनेस असतात, तिथलं जे काही मार्केट असतं, दिस इज अ मार्केट इज डिफरंट अँड तिथले जे काही चॅलेंजेस हे वेगळे असतात. आणि विकसित देशामध्ये जे चॅलेंजेस असतात दिस इज खूप डिफिकल्ट असतात. बट ते डिफिकल्टी असलेसुद्धा त्यांच्याजवळ एक ऑपॉर्च्युनिटी असते, त्यांच्याजवळ नॉलेज गेन करण्याची जी काही कपॅसिटी असते आणि तिथून ते डेव्हलप करू शकतात. ओके, अँड नेक्स्ट वन इट इज
great personalities and the डेल. ओके. टुडे आपण डेलचं वेगळे वेगळे लॅपटॉप्स वापरतो, डेलचे वेगळे वेगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरतो. द ग्रेट पर्सनॅलिटीज इन मिचेल डेल. ओके. मिचेल डेल इज an American entrepreneur and founder of the Dell and the longest serving CEO in the personal computer industry. Dell was the every first computer company to use just in a time manufacturing as of 2012. Dell has a office across the 34 countries with approximately 36 thousands of employees. Dell is best known for its stylish in exclusive desktops, laptops, and hand held computing devices that successfully meet the requirements of customers. He has been honored with various little including entrepreneur of the year from Ink Magic, top CEO in American businesses by the Worth magazine, man of the year by PC magazine, CEO of the year by Financial World and Industry Week magazine from 1997 and 1999, and in 1992 he became the youngest CEO of the Dell. Okay, so it is the through a curiosity and looking at opportunities in a new way that we will always apt for our path at Dell. There always in opportunities to make a different things. Okay. And Dell is told that Dell is a great personality आहे. त्यांनी वेगळ्या वेगळ्या इनोव्हेशन्सवरती काम केलं आणि त्यांनी डेल कम्प्युटरचा आविष्कार केला. ही इज द ॲक्च्युली ही इज द इंटरेस्टेड इन कम्प्युटर लाईन अँड कम्प्युटरमध्ये त्यांनी काम करत असताना त्यांनी वेगळ्या सेक्टर्समध्ये त्यांनी डेव्हलपमेंटवरती काम केलं. त्यांनी एक मदरबोर्ड डेव्हलप केला, प्रोग्रामिंग केलं आणि जे काय खराब झालेले जे काय लॅपटॉप्स कम्प्युटर्स आहेत त्यांना रिपेअर करून त्यांनी सुरुवातीला रिपेअरिंग करून ते मार्केटमध्ये सेल करायला लागले आणि जेव्हा ते सेल करायला लागले वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज त्यांना मिळायला लागल्या आणि तिथून ते काय केले कस्टमर वाईज ते प्रोडक्ट डेव्हलप करून त्यांना मेंटेनन्स त्यांना सर्व्हिस हे सगळ्या गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड करायला लागले. आणि आज जर आपण बघायला गेलो तर 34 कंट्रीजमध्ये त्यांचे जे काही ऑफिसेस आहेत आणि तेथे 36,000 एम्प्लॉईज हे वर्क करत आहेत त्यांच्या कंपनीमध्ये. ही इज द टॉप CEO इन अमेरिकन बिझनेस लाईन. ओके. दिस इज व्हेरी अ ग्रेट थिंग. आणि त्यांच्याकडून शिकायची अशी गोष्ट आहे की इट्स थ्रू क्युरियोसिटी अँड लुकिंग ॲट ऑपॉर्च्युनिटीज इन अ न्यू वे दॅट वी विल ऑलवेज मॅप्ड ओवर पाथ ॲट अ डेल. देर ऑलवेज अन ऑपॉर्च्युनिटी टू मेक अ डिफरंट. ओके. जी काय ऑपॉर्च्युनिटीज असतं ते ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळाल्यानंतर आपण काहीतरी नवीन वेगळ्या रीतीने तिची काय साध्य करून दाखवतो. द ग्रेट पर्सनॅलिटीज ऑफ डेल. ओके. Next one is an Annie Grove. Annie Grove is a great personality. Is Andrew Stephen Grove is a American JV's business. Okay, engineer, author, and the success of pioneer who changed the face of semiconductor industries. Okay, see the any grow he is the great personality. यांनी काय केलेलं सेम ऑफ द हिज अकम्प्लिशमेंट अँड लिटल आर हॅज हेनरी फॅमिली इज फाउंडेड अवॉर्डेड द एरिया मॉडेल ऑफ अचीवमेंट्स अँड टेक्नॉलॉजी लीडर ऑफ द इयर, मॅन ऑफ द इयर, CEO ऑफ द इयर अँड डिस्टिंग एक्सक्लुझिव्हली ऑफ द इयर बाय द रिस्पॉन्सिंग ऑर्गनायझेशन अक्रॉस द वर्ल्ड. ओके. त्यांचे जे काय एज ऑफ 20मध्ये ही इज रन अवे फ्रॉम द कम्युनिस्ट controlled Hungary to the United States on completion of his graduation in 1960 in chemical engineering from the City Colleges of New York, and he earned his PhD from the University of California and Berkeley in 1963. He began his career by
joining Fairchild Semiconductor as a researcher, and later become the third employee, joining as a CEO of Intel Corporation Grow has consistently made the significant contribution to semiconductor devices as well as technology in the 1960s and 70s. He is the person behind the creating stable modes devices and the enhancing the constituency of the silicon semiconductor devices that helped emerging the MOS based IC industries. He is the widely known as a technology genius. He with his dynamically leadership in Intel corporation, he made it one of the most successful business agents in the world. Some of his accomplishing and little are the little as a Hensey family founded or the area and a model of the achievements and technology leader of the year, man of the year, and CEO of the year, and designated as exclusive of the year by the responding organization across the world. Yeah. Henry Curry is the great personality. Next one is Ted Turner. Ted Turner is a media mogul, is widely known as a founder of the CNN, and and he is the also the founder of WTBS that initiated the concept of a super station in cable televisions and nationwide by the means of the satellite, and the system was later debated TBS, that is a Turner broadcasting station, and the research is more than the 160 million of the homes in approximately 40 different languages in around 200 the countries across the world. Revolutionized the American news media by the turning his father billboard business into the Turner. Okay, broadcasting of the system and cable new networking Turner candidness vision and determination geniusity, and has almost always made him a worth. And recently, he also supporting the environmentalism through the Turner Foundations. He reportedly donated $1 billion to the United Nations for the making the environmental better. The always 10 Turner is told you should set goal beyond your search, so you always have something to a live for you can never quite a winner, never quite, and quieter never win. Okay, T Turner told. Okay, last one is the great personality Sam Walton. Okay, Sam Walton is founder of the largest retailer in a world, Walmart. Okay, Walmart, which first appointed in 1962 in a Benton. Throughout his career, he worked hard to bring a wide variety of product in a low price to his consumer, accordingly to the Forbes Global 2011 list. Walmart is now the world 18th largest public corporation, and the bigger private employer in the world, with more than 2 billion millions employees and 8,500 stores in 15 countries. He earned many honors in his lifetime, and some of them are in 1998. Time magazine kept him in a list of 100 most influential people of the 20th century in 1992. He was the honorable with the
presidential modern of the freedom from the president George and Bush for his magnificently contributing in a retail. ओके, जे काय वॉलमार्ट्स आज आपण बघतो वेगवेगळे जे काय रिसेलर जे काय स्टोअर्स आहेत त्यांचे आपण प्रोडक्ट्स वगैरे घेतो, जे काय त्याचं जे काय नवीन टेक्नॉलॉजी बेस्ड जे काय प्रोडक्ट डेव्हलप केलेलं आहे द ग्रेट पर्सनॅलिटी ना वॉल्टन या. सो या ह्या सगळ्या जे काही गोष्टी आहे हे जे काही ग्रेट पर्सनॅलिटीज आहेत हे जे काय द चेंज द वर्ल्ड अँड नवीन इनोव्हेशन टेक्नॉलॉजी त्यांनी जे काही डेव्हलप केलेलं आहे त्या नवीन टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशनच्या जे काही गोष्टींमध्ये काम करत असताना जे काही स्वतःला सिद्ध करून जे काही निर्माण केलेलं जे आहे आणि स्वतःलाच बदलून त्यांनी जगाला जे काय बदललं आणि आज जे काय नवीन टेक्नॉलॉजीचे जे काही प्रोडक्ट आपण यूज करत आहोत ते सगळ्या ग्रेट पर्सनॅलिटीज दॅट पीपल. अँड नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की न्यू जर्नी ऑफ इनोव्हेशन. सो जी काही नवीन इनोव्हेशन आहे जी काही नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीमध्ये जे काही नवीन तुमची जी काही जर्नी होणार आहे ती जर्नी का असणार आहे आणि ती कशा पद्धतीने आपण ते जर्नी केलं पाहिजे याबद्दलचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणारच आहे. अँड दिस इज द इमेज यू आर सीइंग ऑन हिअर. या ठिकाणी एक राऊंड आहे आणि त्या राऊंडमध्ये एक पर्सनला दाखवलेला आहे. याचा अर्थ असा आहे की नवीन टेक्नॉलॉजीकडे तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे, नवीन इनोव्हेशनकडे तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनामधून जे काही निर्माण होणारे नवीन टेक्नॉलॉजी इनोव्हेशन्स आहेत ते इनोव्हेशन कसं गेन केलं पाहिजे, कसं आयडिएशन केलं पाहिजे, या प्रत्येक गोष्टींचं जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन तुमच्यामध्येच लपलेलं आहे आणि ते फक्त बघण्याची आपल्याला गरज आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत न्यू जर्नी ऑफ द इनोव्हेशन. अँड लास्ट थँक्यू सो मच. तुम्हीसुद्धा तुमच्या इनोव्हेशन टेक्नॉलॉजीवरती काम करा आणि स्वतःला सिद्ध करा आणि नवीन टेक्नॉलॉजीला गेन करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच.